कीर्तन करत असतानाच नव्हे तर जिद्दीवर अडले असताना, लहानपणी बालपणी बिलकुल लहान असताना सुद्धा त्या नामदेवाला त्या ठिकाणी प्रसन्न होऊन सगुण रूपाचं दर्शन देऊन त्या नवे तर त्याच्या हातून अन्न खाल्लेले नामदेवरायचे इतकं मोठा अधिकार. मला काय सांगायचंय, कीर्तनाचे वाटे वराडी ऐसे लोटे. दुष्काळात जेव्हा माणूस अन्न म्हणून सनी त्या ठिकाणी पळापळी करायचा, तो सांगितलंय देव कीर्तनात असं धावून धावून बराडिया पळत पळत त्या कीर्तनामध्ये येते. म्हणून कीर्तन करावं, पूजा करावं. मग आणि काय, ज्याच्या घरी दया आहे, क्षमा आहे, शांती आहे, दोन्ही घरात बरं का, इथल्या घरात आणि इथल्या घरात. कबीरदास महाराज तर लक्षात धर म्हणून सांगितलं. आम्ही भाड्याचं घर म्हणला, घोंगडी घोंगडी घोंगड्यांनो म्हटले आम्हाला, घोंगड्यांनो सगळे घोंगडे. ते घोंगडी विणायला 9 मास लागले बघ, आणि 9 जागी फाटकीच दिलंच मग कबीरदास. नासकी दिलोस, फाटकी दिलोस, आणि हे 9 मास लागले म्हण हे विणायला घोंगडी कबीरदास सांगतात. पण सुद्धा कळना म्हण, मिळालेली घोंगडी, मिळालेलं देह, मिळालेलं जीवन पुन्हा मिळणार नाही म्हणून सांगतात कबीरदास महाराज. काय तर